नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, खूप छान असाल. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेचा आहे ना कोणाकोणाकडे गोड भात असतो सांगा तर. तर आमच्याकडे तर ती प्रथा नाही आहे, पण आज म्हटलं चला खीरपुरी करूया छान. आणि कोणाकोणाला आठवतं की शाळेत आहे ना असताना आपण शिक्षिकांना वगैरे मॅडमांना ते गुलाबाचं फूल घेऊन जायचं. कोण कोण घेऊन जायचं सांगा बरं गुरुपौर्णिमेला? कारण आहे ना गुरुचा दर्जा आपल्याला आहे ना खूप मोठा दिला जातो. गुरु हा देवासमान मानला जातो आपल्यात. देवाचा दर्जा आपण गुरूंना देत असतो आणि गुरु हा आपल्यात खूप म्हणजे महान गणला जातो. तर चला मग आता आपण आहे ना मस्त छान खीरपुरी बनवायला घेऊ. स्वयंपाक करू छान आणि दाखवते मी तुम्हाला कशी करते ती खीरपुरी. तर आज मी खीर अशी साधीच बनवणार आहे. जास्त काही नाही घालत ती खीरमध्ये. पण जशी पण बनवणार आहे ना ती खूप टेस्टी होणार आहे आणि तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ. पण आहे भेंडीची भाजी, चपाती, खीरपुरी. चला मग बनवूयात. आता इथे बघा पिलू आहे ना आईंच्या मांडीवर खेळतोय, मस्त छान रमलाय हातात त्यांच्यासोबत. चला मग आपण स्वयंपाक करून घेऊयात तोपर्यंत. आता आहे ना इथे पहिले भेंडीची भाजी करून घेणार आहे मी. तर त्यासाठी भेंडी ना स्वच्छ धुवून घेते आणि स्वच्छ कापडावर आहे ना ती पुसून घ्यायची. आपल्याला भेंडी ना अजिबात ओली ठेवायची नाही, कारण आहे ना ती चिकट होते मग भाजी केल्यानंतर. मग त्यामुळे ओली ठेवत नाहीये मी, स्वच्छ पुसून घेते त्यांना आणि नंतर चिरायला घेते. आता तुम्ही भेंडी उभी पण कट करू शकतायत, पण मी अशी गोल बारीक चिरून घेतली. तर इथे माझी भेंडी चिरून झालेली आहे सर्व. या पद्धतीने मी चिरलेली आहे. आता ना आपण भाजी करायला घेऊ. तर त्यासाठी कढईमध्ये मी तेल घातलंय. तेलामध्ये ना आपल्याला पहिले मोहरी घालायची आहे. तर मोहरी का तर मोहरी ना चांगली तडकू द्यायची आपल्याला. आता इथं मोहरी तडकली आहे, यात जिरं टाकते. ह्या सुकलेल्या लाल मिरच्या टाकते आणि लसूण. आता हे चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आता झालं असं की माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती, त्यामुळे मी सुकलेली लाल मिरची घातली आहे. तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. ते त्यानंतर भेंडी घालायची आहे त्यात आणि त्यात थोडीशी हळद घातली. तर हे सर्व आहे ना चांगलं एकजीव करून घेते. आम्ही ना तिखट थोडं कमीच खातो, त्यामुळे मग मी मिरच्या आहे ना फक्त दोनच घातल्या आहे. जर तुम्ही तिखट जास्त खात असाल तर थोडी जास्त टाकली तरीही चालेल, पण मोस्टली फिक्याच भाज्या बनतात आमच्या घरात. आता 5-1 मिनटं आहे ना ही भाजी वाफू द्यायची आहे. 5 मिनिटात ही भाजी शिजून जाते, काही वेळ लागत नाही भाजी. तर ना अधूनमधून ना चेक करत राहायचं प्लेट काढून, कारण आहे ना भाजी ना खाली लागते ना, त्यामुळे मग ती हलवून अशी घ्यायची म्हणजे भाजी खाली अशी लागत नाही. आता भेंडी होती तोपर्यंत आपण दुसरे कामं करून घेऊ. तर मी पहिले ना भात करून घेते मला, कारण खीर करायची आहे. तर भाताची खीर करणार आहे मी तांदळाची. त्यासाठी ना तांदूळ शिजवून घेते मी पहिले कुकरमध्ये. आता एकीकडे ना मी पीठ काढून घेते गव्हाचं चपात्यांसाठी आणि पुऱ्यांसाठी. आता बघा इथे 5 मिनिटात आपली भेंडीची भाजी शिजून रेडी आहे आणि ना काहीच चिकट झालेली नाही आहे ही भेंडी. तुम्ही बघू शकता किती मोकळी मोकळी झाली आहे. पुऱ्यांसाठी आणि चपातीसाठी कणिक भिजवून घेते आणि लगेच चपात्या करायला घेते. त्यानंतर आपण तळण काढून घेऊ पुऱ्या वगैरे. मला माहिती आहे का आपल्या आयुष्यात आहे ना गुरु करणं खूप महत्त्वाचं असतं, कारण गुरु जर केलेला नसेल ना आपण आयुष्यात, तर मानवी जीवन आपलं व्यर्थ ठरत असतं. कोणाकोणाच्या चपात्या फुगत नाही सांगा बरं, पण या पद्धतीनं ज्या पद्धतीने मी 3 जाड्याच्या चपात्या केल्या आहेत ना त्या चपात्या फुगणारच अगदी. जर तुमच्या चपात्या पण फुगत नसेल ना, तुम्ही या पद्धतीने चपाती करून बघा, नक्की फुगेल. आणि ना चपातीचं कणिक जे आपण भिजवतो ना ते 15-20 मिनटं आहे ना तसंच ठेवायचं, म्हणजे ना चपाती छान येते. तर इथे माझ्याकडे वेळ नव्हता, त्यामुळे मी लगेच चपात्या करायला घेतल्या होत्या. पण या पद्धतीने पण आणि तुम्ही चपाती भाजाल ना तर अशी स्तंभ चपाती फुगेल. बघा मग कशी फुगतीये ते. इथे चपात्या करून घेते सर्व आणि चपात्या झाल्यानंतर आहे ना लगेच पुऱ्या करायला घेते. पुऱ्या झाल्यानंतर मग आपण तळायला घेऊयात ते. तर चपात्या करून झालेल्या आहे. आता एकीकडे पुऱ्या करायला घेऊ. आता तेल काढलेलं आहे, तेल गरम होईस्तोवर ना मी एकीकडे खिरीची तयारी करते. त्यासाठी आहे ना मी पातेल्यात तूप घेतलं आहे. तुपात आहे ना जो भात आपण केलेला आहे ना तो परतवून घ्यायचा आहे छान. भात परतून झाल्यावर तो साईडला ठेवून देते गार होईला. तोपर्यंत हे बघा मी पुऱ्या करून घेतलेल्या होत्या त्या आता मी तळून घेते आहे. पुऱ्यांसाठी आहे ना तेल खूप गरम लागतं. हां, गरम असलं ना तेल की हे बघा अशी टम्म फुगते पुरी.
तर हे बघा माझ्या पुऱ्या झालेल्या आहे सर्व आणि ना एकीकडे ना मी कुरडई पण तळून घेतली होती. आता आपण खीर करायला घेऊ. खीरच बाकी राहिली आहे माझी. तर यासाठी आहे ना मी खोबरं घेतलेलं आहे थोडंसं भाजलेलं तुपात परतवलेलं आणि ना जो भात आपण परतवलेला होता तुपात त्याची मी पेस्ट करून घेतली आहे छान अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं त्याला आणि ते परत तुपामध्ये ना आपल्याला परतवायचं आहे. तुपात परतवून झाल्यावर त्यामध्ये दूध घालते मी. दूध हे ना आपल्यावर आहे की घट्ट पातळ किती घट्ट पाहिजे तुम्हाला खीर त्यावर आहे. मग मी थोडीशी घट्ट करण्यासाठी ना दूध थोडं कमीच घातलं. त्यामध्ये बदाम घातला आणि साखर टाकलेली आहे. ही खीर आहे ना तुम्ही 2-3 तास तशीच ठेवून नंतर खाल्ली ना तर खूप छान लागते. आणि बघा आपली खीर पण तयार झालेली आहे आणि खूप टेस्टी लागते. एकदम सिंपल रेसिपी पण खूप छान लागते. बघा आता इथे नैवेद्याचं ताट रेडी आहे. या पद्धतीने मी आजचा मेनू केलेला आहे. तुम्ही काय काय करतात सांगा बरं गुरुपौर्णिमेला. चला मग आई आता इथे नैवेद्य दाखवते. चला मग आजचा ब्लॉग इथपर्यंतच. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.